नमस्कार. सिंपल लिव्हिंग विथ विद्या ह्या युट्यूब चॅनलवर मी माझ्या सगळ्या मैत्रिणींचं स्वागत करते. आज ना आपण तुरीच्या डाळीची उसळ बघायची. लहान मुलांना डब्यामध्ये द्यायला, टिफिनला द्यायला वगैरे ना अतिशय छान अशी आहे आणि मुलांना उसळींचे प्रकार खूप आवडतात. आपण काही अशाच भाज्या उसळींचे काही प्रकार आता घेऊन येणार आहोत. त्यातली ही आज पहिली उसळ. आता ती कशी करायची ना ते आज आपण बघूया. ही तुरीची डाळ आहे. 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे मी ही दाखवण्याचं कारण हेच आहे की ज्या नवशिक्या मुलं मुली आहेत ना त्यांना ह्या गोष्टी कळत नाहीत, त्यासाठी दाखवले मी. ही तूर डाळ आहे ना भरपूर पाणी घालून एका भांड्यामध्ये शिजत ठेवायची. थोडंसं तेल घालायचं वरून आणि मीडियम गॅसवर ही डाळ शिजवून घ्यायची. आपल्याला गरगरी शिजवायची नाही. चमच्यानं असं बघितलं की आपल्या लक्षात येईल की नल जर आपलं त्यामध्ये जायला लागले तर आपली ही डाळ व्यवस्थित शिजली. कुकरला लावली ना की ही डाळ एकदमच गरगरीत होऊन जाईल. आपल्याला उसळ करायची आहे त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला ही डाळ शिजवायची. हे बघा, ही मऊ पण होते तशी, अशी झाली पाहिजे. आपल्याला एकदम गरगरीत नाही व्हायला पाहिजे, तरच ह्याची आपल्याला उसळ करता येईल. इथे मी कढई तापायला ठेवलेली आहे. लोखंडी कढई आहे, कारण लोखंडी कढईमध्ये ना उसळ खूप छान होते. पालेभाज्या उसळी नेहमी लोखंडी कढईमध्ये शक्यतो करायच्या. थोडंसं तेल घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये. एवढं तेल बस आहे. 1 पळीभर तेल घेतलेलं आहे मी. तेल तापलेलं आहे आपलं आणि आता आपण फोडणी घालूया. सुरुवातीला मी मोहरी घालते, त्यानंतर जिरे, हिंग घालूया थोडासा, कढीपत्ता. मी 2 मोठे कांदे चिरून घेतलेले आहे उसळीसाठी, ते आता आपण ह्यामध्ये घालूया. कांदा भाजतच ना आता त्यामध्ये आपल्याला हळद घालून घ्यायची आणि मस्त असं मिक्स करायचं. यामध्ये कांदा बघा छान परतून घेतलाय मी, कारण ही उसळ जी आहे ती आपल्याला टिफिन मध्ये द्यायची आहे लहान मुलांना. मुलं जेव्हा दुपारच्या सुट्टीमध्ये डबा उघडतील ना त्यावेळेला त्यांना कांद्याचा उग्र वास येत नाही, जर कांदा आपण छान भाजलेला असला तर. कांदा छान परतला गेलाय. आता आपण त्यामध्ये लाल तिखट घालूया. हे मुलांच्या आवडीप्रमाणे ठेवा. ज्या मुलांना जास्त तिखट आवडते त्यांना तिखट करा, जर कमी तिखट आवडत असले तर कमी करा. त्यानंतर थोडीशी धनापूड आणि थोडीशी जिरापूड. आता हे मिक्स करूया मस्त असं. गॅस मी बारीक ठेवलेला आहे, कारण हे मसाले ना करपले जातात. जर बंद जरी करायला लागला ना गॅस तरी करून टाकायचा थोडा वेळ. आता ना ह्यामध्ये आपण ही शिजलेली डाळ आहे ना ती घालून घेऊया. थोडीशी साखर घालून घ्यायची. तिखटपणा बॅलन्स होते आणि छान लागते. आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ. गॅस बंद केलाय मी आणि शेवटी आता वरून थोडीशी कोथिंबीर घालायची. अशा पद्धतीने आपली उसळ तयार झाली. ही उसळ ना फक्त टिफिनलाच दिली पाहिजे असं काही नाही, तर माझा दाखवण्याचा उद्देश हा होता की जी मुलं मुली घरापासून नोकरीच्या निमित्ताने किंवा शिक्षणासाठी बाहेर राहिले ना त्यांना सुद्धा ह्या गोष्टींचा खूप उपयोग होईल. या छोट्या छोट्या रेसिपी त्यांना सकाळच्या गडबडीच्या वेळेत पटकन करता येतील अशा आहेत आणि तुम्हालाही नक्कीच उपयोग होईल सगळ्या महिलांमध्ये. त्यामुळं मस्त अशी ही उसळ तयार करा आणि छान अशा कमेंट्स मला द्या. थँक्यू.